बांगलादेशातील हिंदू बांधवांचं सद्यस्थितीतील होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राहाता येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू धर्म रक्षणार्थ बांगलादेश हिंदू न्याययात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध हिंदू संघटनांसह मोठ्या संख्येनं हिंदू बांधव आणि भगिनींनी सहभाग घेऊन बांगलादेशात होत असलेल्या सद्यस्थितीतील अत्याचार त्वरित थांबवण्याची मागणी करीत निषेध व्यक्त केला। राहाता येथील श्री वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ असलेल्या पुतळ्यास नारीशक्तीचं रूप असलेल्या भगिनींच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवराय यांची स्फूर्तिदायक आरतीही करण्यात आली। यानंतर घोषणांच्या निनादामध्ये शांततेच्या मार्गानं शहरातील गळवंती मार्ग, चितळी रोड, नगर मनमाड रोड या मार्गानं हातात फलक आणि भगवे ध्वज घेऊन शेकडो तरुणांसह महिला नागरिकांनी बांगलादेश हिंदू न्याययात्रा फेरीमध्ये सहभाग घेऊन आपला निषेध व्यक्त केला। या फेरीचे आयोजक विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण संघटना, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी सकल हिंदू समाज संघटनांसह माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज म्हस्के आदींनी या फेरीमध्ये सहभाग घेतला। श्री वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात यावेळी हरिभक्तपरायण नवनाथ महाराज म्हणाले की बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय निर्घृण पद्धतीनं अत्याचार होत आहेत। महिलांवर बलात्कार, हिंदूंची मंदिरं पाडणं, हिंदूंची घरं जाळणं, मारहाण करणं आदी अनेक घटना मोठ्या घडत असून या अत्याचाराच्या विरोधात आता उठाव करून देशातील सर्व हिंदूंनी संघर्षासाठी पुढे यावं, तसेच भारत सरकारने या अत्याचाराबद्दल कठोर निर्णय घ्यावा यासाठी एकत्रित संघर्ष करण्याची गरज असल्याचं म्हटलं। तर इस्कॉनच्या सेविका मुक्ताताई दिघे यांनी आपल्या स्फूर्तिदायक भाषणातून आपण हिंदू आहोत, लाचार नाहीत असं सांगत हिंदू धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले प्राण अर्पण करून हिंदू धर्म टिकवण्याची शिकवण दिली। बांगलादेशाला भारतानं अनेकदा मदत देऊनही तेथील हिंदूंवर होत असलेला अत्याचार अत्यंत चीड निर्माण करणारा असून यासाठी देशातील हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन रस्त्यावर उतरावं असं आवाहन केलं। तर डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की अगदी थोड्या अवधीत दिलेल्या निरोपात बांगलादेशातील अत्याचाराच्या विरोधात आयोजन केलेल्या निषेध यात्रेसाठी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याबद्दल हिंदू बांधवांचे आभार व्यक्त करीत हिंदू धर्माच्या रक्षणासाठी संगमनेर, राहुरीसह राज्य आणि देशभरात या निषेध यात्रांचं आयोजन केलं जात असल्याचं सांगितलं। सर्व हिंदू बांधवांनी एकत्रितपणे संघटित राहून हा लढा लढण्यासाठी पुढे यावं, विखे परिवार आपल्यासोबत राहीलच असं आश्वासन त्यांनी दिलं। जो काही निंदनीय प्रकार त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या काही गुरूंवर घडला, ज्या पद्धतीने बांगलादेश या देशामध्ये हिंदू हा अल्पसंख्याक आहे आणि तिथं त्या अल्पसंख्याक या नात्याने त्याला जो दाबण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे सगळे नियम धाब्यावर बसून ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार चाललेला आहे, या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राहाता तालुक्यामध्ये देखील महायुतीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। अशा प्रकारे कुठल्याही धर्माचं संरक्षण करायचं काम हे केलं जाईल। ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर अत्याचार केला जाईल त्या ठिकाणी महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी हा ठामपणे उभं राहून आपली भूमिका स्पष्ट करेल असं मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं। विनंती आपण एवढीच करणार आहोत की बांगलादेशचं अस्तित्व हे भारतावर अवलंबून आहे। स्वातंत्र्यापासून तर म्हणजे बांगलादेशचं निर्माण हे भारताने केलं, बांगलादेशचं पूर्ण उपजीविकेचं साधन हे भारतामुळं चालू आहे आणि जर भारतामुळं या गोष्टी बांगलादेशमध्ये सगळ्या मिळत असतील तर त्यांना देखील या गोष्टी अवगत करणं आवश्यक आहे की यापुढे जर हिंदू धर्माच्या कुठल्याही व्यक्तीवर बांगलादेशमध्ये अत्याचार झाला तर भारत यापुढे कुठलीही मदत सरकारच्या माध्यमातून, आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होऊ नये ही आमची विनंती आहे। यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांना डॉ सुजय विखे तसेच मुक्ताताई दिघे यांनी निवेदन दिलं। याप्रसंगी डॉ स्वाधीन गाडेकर, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, मोहनराव सदाफळ, रवी मखाणा, बजरंग दलाचे शुभम मुर्तडक, राजेंद्र बाबळे आदींसह सर्व हिंदू संघटनांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ, राहाता।